नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? मी शांताराम लाडे आज पुन्हा तुमच्या समोर इयत्ता 10वी विषय भूगोल पर्यटन वाहतूक व संदेशवहन हा पाठ आपण शिकणार आहोत। हा पाठ आपला प्रकरणातला किंवा भूगोल या विषयातला शेवटचा आहे आणि भारतातील आणि ब्राझीलमधील पर्यटन आणि वाहतूक आणि संदेशवहन हे किती महत्त्वाचे आहेत हे आपण बघणार आहोत। चला तर आपण पाठाला सुरुवात करूया। पर्यटन आणि वाहतूक आणि संदेशवहनच्या बाबतीत आतापर्यंत ब्राझील बद्दल आपण आणि बरीच माहिती मिळवली आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण ब्राझीलमध्ये पर्यटन स्थळांना भेट देऊ अशी इच्छा नक्कीच मनात तयार होते। म्हणजे आपण पर्यटनाचा संदर्भात आपण विचार केला तर ब्राझीलमध्ये भरपूर अशी स्थळे आहेत ती पाहण्यासारखी आहेत। तर आपण पूर्ण अभ्यासक्रम बघितला तर या अभ्यासक्रमातून असं आपल्याला वाटतं की आपण आता कधी जाऊ ब्राझीलमध्ये सर्व स्थळ पाहण्यासाठी, ही नक्कीच इच्छा आपल्या मनात तयार होत आहे। ही पर्यटन स्थळे विविध वर्गीकरणात मोडत आहेत। जी काही पर्यटन स्थळे आहेत ही विविध वर्गीकरणामध्ये मोडत आहेत। भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमध्ये पर्यटन मोठ्या प्रमाणात ये जा करत असतात। भारतातही सुद्धा पर्यटक मोठ्या प्रमाणात ये जा करत असतात आणि ब्राझीलमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ये जा करत असतात। दोन्ही देशातील पर्यटक संख्याही वाढलेले आपण बघितलेले आहे। आताच्या घडीला दोन्ही देशांमध्ये पर्यटकांना किंवा पर्यटन स्थळांना फार महत्त्व आहे आणि मोठ्या प्रमाणात लोक या पर्यटन स्थळांना भेटी देत आहेत, ये जा करत। ही लोकसंख्या किंवा ही संख्या वाढलेली आहे दोन्ही देशांच्या संदर्भात। ब्राझीलच्या संदर्भात आपण बघूया। पर्यटन वाहतूक आणि संदेशवहनच्या संदर्भात आपण ब्राझील बद्दल अभ्यास करूया। पांढऱ्या वाळूच्या पुळणी आहेत ब्राझीलमध्ये, हे आपण बघितलेलं आहे मागच्या प्रकरणामध्ये की मोठ्या प्रमाणात पांढऱ्या वाळूच्या पुळण्या आहेत। जिथे पांढऱ्या प्रकारची वाळू असते आणि इथे मोठ्या प्रमाणात पुळण्या आहेत। आकर्षक व स्वच्छ सागरी किनारे, तिथे ते सागराचे समुद्राचे जे किनारे आहेत हे आकर्षक आहेत आणि एकदम स्वच्छ असतात। निसर्गरम्य बेटे आहेत तिथे ब्राझीलमध्ये। ॲमेझॉन खोऱ्यातील घनदाट अरण्य आहे तिथे बघण्यासारखं की ॲमेझॉन जी नदी आहे त्या ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घनदाट अरण्य आहेत, जंगले आहेत, विविध प्रकारचे प्राणी आहेत की आपण ब्राझीलमध्ये गेलो तर अनेक प्रकारचे प्राणी आपल्याला बघायला मिळतात। म्हणून तिथे विविधता, प्राण्यांच्या बाबतीत विविधता आहे, पक्षी मध्ये पण विविधता आहे, तिथे पक्षी आहेत। तसेच विविध उद्याने, यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटक ब्राझीलकडे आकर्षित होत असतात। तर इथे प्रश्न असा होईल की ब्राझीलमध्ये जे आंतरराष्ट्रीय पर्यटक का आकर्षित होतात, त्याची कारणं काय आहेत, कोणत्या कारणास्तव तिथे ते जात असतात, त्याची कारणं आहेत। त्या ब्राझीलमध्ये पांढऱ्या वाळूची पुळणी आहेत, आकर्षक आणि स्वच्छ सागरी किनारे आहेत, त्याचप्रमाणे निसर्गरम्य बेटे आहेत, ॲमेझॉन खोऱ्यातील घनदाट अरण्य आहेत, विविध प्रकारचे प्राणी पक्षी आहेत। या कारणास्तव लोक ह्या सर्व बघण्यासाठी लोक तिथे आंतरराष्ट्रीय पर्यटक तिथे ब्राझीलमध्ये जात असतात। आलं लक्षात की ब्राझीलमध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटक का आकर्षित होतात? प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्या कारणे द्यामध्ये किंवा एका वाक्यात उत्तर, 1 ते 2 वाक्यामध्ये उत्तर द्यामध्ये आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर आपल्याला उत्तर लिहायचं की ब्राझीलमध्ये पांढऱ्या वाळूची पुळणी आहेत, आकर्षक आणि स्वच्छ समुद्र किनारे आहेत, निसर्गरम्य बेटे आहेत, ॲमेझॉन खोऱ्यातील घनदाट अरण्य आहेत आणि विविध प्रकारचे पक्षी प्राणी आहेत। हे बघण्यासाठी आंतरराष्ट्रीय पर्यटक ब्राझीलकडे आकर्षिले जातात। आलं लक्षात? ब्राझिलिया ही राजधानीचे नवीन शहर सुद्धा पर्यटकांचे आकर्षण आहे। ब्राझीलची राजधानी कुठली आहे तर ब्राझिलिया हे शहर सुद्धा मोठे पर्यटकांसाठी आकर्षण आहे। तसेच रिओ दी जनेरिओ आणि सेओ पाउलो यासारखी शहरे मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करत असतात। तर ब्राझीलमध्ये अशी 3 शहर आहेत की ती पर्यटकांना आकर्षित करत असतात। कुठली शहरे तर ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया, त्याच्यानंतर रिओ दी जनेरिओ आणि साओ पाउलो हे शहर आहेत मोठ्या प्रमाणात पर्यटकांना आकर्षित करत असतात। देशातील अनेक भागात पर्यटन हा महत्त्वाचा आर्थिक व्यवसाय आहे। पर्यटन हा एक प्रत्येक देशाचा काय आहे? व्यवसाय, आर्थिक व्यवसाय आहे। भारत आणि ब्राझीलचा नाही तर जगातील सर्व देशांचा एक
पर्यटन हा एक महत्त्वाचा आर्थिक व्यवसाय आहे. ह्या व्यवसायामुळे त्या देशाचा आर्थिक विकास होत असतो. ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा विकास होत असतो, की जे लोक पर्यावरण स्नेही आहेत, पर्यावरणाबद्दल अभ्यास करू इच्छितात, पर्यावरणाबद्दल माहिती घेऊ इच्छितात, त्यांच्यासाठी सुद्धा ब्राझील हा मोठा पर्यटनाचा विकास होत आहे. विकास त्या मोठ्या प्रमाणात होत आहे. पर्यटन आणि व्यवस्था या दोघांचा विचार केला असता भारतामध्ये भेट देणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या ब्राझीलच्या तुलनेत जास्त आहे. पर्यटन आणि व्यवस्थाच्या बाबतीत विचार केला तर ब्राझील आणि भारताच्या दोघांचा विचार केला तर भारतामध्ये भेट देणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या ब्राझीलच्या तुलनेत जास्त आहे. म्हणजे ब्राझीलमध्ये जी काही पर्यटक जातात त्यापेक्षाही भारतामध्ये येणारे पर्यटक हे काय आहे, जास्त आहे पर्यटन आणि व्यवस्थेच्या बाबतीत विचार केला तर. तसे असले तरी म्हणजे पर्यटकांची संख्या भारतामध्ये जास्त आहे, तसे असले तरी पर्यटन क्षेत्राचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा हा ब्राझीलपेक्षा कमी आहे. प्रामुख्याने त्या देशाची लोकसंख्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या त्यांच्या मूल्यावर अवलंबून आहे. जरी आपल्याकडे भारताकडे पर्यटक संख्या जास्त असली तरी त्यांचं राष्ट्रीय उत्पन्न हे काय आहे, ब्राझीलपेक्षा कमी आहे. कोणाचं? भारताचं. कारण त्या देशाची लोकसंख्या, कारण आपल्याकडे राष्ट्रीय उत्पन्न का कमी आहे तर आपल्या देशाची जी लोकसंख्या ही ब्राझीलपेक्षा जास्त आहे. त्यानुसार भारताचे राष्ट्रीय उत्पन्न आणि लोकसंख्या ब्राझीलच्या तुलनेत खूपच जास्त असल्यामुळे भारतात एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील पर्यटन क्षेत्राचा वाटा ब्राझीलपेक्षा कमी दिसतो. या क्षेत्रातील लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत विचार केला तर आपला पर्यटन येण्याचा संख्या जी आहे, पर्यटन येण्याची संख्या जी आहे ती जास्त असली तरी आपला राष्ट्रीय उत्पन्नातील पर्यटन वाटा हा कमी दिसतोय. का? त्यासाठी आपलं भारतामध्ये लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे आणि ब्राझीलमध्ये लोकसंख्या ही भारताच्या तुलनेत कमी आहे. ही कारणं आहेत. भारतातील आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या सतत वाढत आहे. आपल्या भारतामध्ये आंतरराष्ट्रीय म्हणजे दुसऱ्या देशातून येणारे पर्यटक हे जास्त प्रमाणात आहे, परंतु ही वाढ 2010 पासून अधिक झालेली आढळते. त्या अगोदर 2010च्या अगोदर इतकी नव्हती, परंतु 2010 नंतर आंतरराष्ट्रीय पर्यटक भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आणि सतत वाढत आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्येत ही वाढ होताना आपल्याला सातत्यपूर्ण दिसत आहे. परदेशी पर्यटक भारतात ऐतिहासिक. आता परदेशी पर्यटक भारतात कोणत्या कारणास्तव येतात ते आपण बघूया. तर ऐतिहासिक स्थळ आहेत भारतामध्ये, ते पाहण्यासाठी, भारताची सांस्कृतिक याचा अभ्यास करण्यासाठी, वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी किंवा वैद्यकीय अभ्यास करण्यासाठी, व्यावसायिक जे व्यवसाय आहेत त्याच्या संदर्भात अभ्यास करण्यासाठी किंवा व्यवसाय शिकण्यासाठी येतात इत्यादी साठी ते भारतात येत असतात. आता आंतरराष्ट्रीय पर्यटक भारतात येण्याचं दुसरं कारण काय आहे तर जे परदेशी पर्यटक भारतात का येतात तर ऐतिहासिक स्थळे बघायला, सांस्कृतिक, वैद्यकीय, व्यावसायिक इत्यादीसाठी ते येत असतात. पर्यावरणपूरक पर्यटनाला भारतात ही चालना दिली जात आहे, की पर्यटनाला भारतात मोठ्या प्रमाणात चालना दिली आहे. भारताचा ऐतिहासिक वारसा लक्षात घेता देशातील अनेक भागात पर्यटनाच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. की भारताचा ऐतिहासिक वारसा लक्षात घेता की आपण भारतामध्ये अनेक ठिकाणी भरपूर पर्यटन स्थळे आहेत आणि त्यापासून आपल्याला पर्यटनाच्या संधी उपलब्ध होत असतात. यासाठी अनेक पर्यटन स्थळे निर्माण केली जातात आणि जी ऐतिहासिक स्थळे आहेत, परंतु अशी पर्यटन स्थळे सुद्धा निर्माण केलेली आधुनिक काळातील पर्यटन स्थळे आहेत आणि ती पाहण्यासाठी सुद्धा परदेशातील पर्यटक भारतात येत असतात. इथे आपल्याला दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत की भारतामध्ये येणारे पर्यटक कोणत्या कारणास्तव येत असतात तर ऐतिहासिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, व्यावसायिक इत्यादीसाठी येत असतात. त्याच्यानंतर नवीन निर्माण केलेले जी पर्यटन स्थळे आहेत यांचा अभ्यास करण्यासाठी किंवा ते पाहण्यासाठी सुद्धा परदेशातील पर्यटक भारतात येत असतात. तर ही भारतातील आणि ब्राझीलमधील काही महत्त्वाची आणि पर्यटन स्थळे आपल्याला पुस्तकात दिलेली आहेत. पान क्रमांक 62 मध्ये
तर महत्त्वाचं एक पर्यटन स्थळ आहे भारतातलं गेट ऑफ इंडिया, सर्वांना माहिती असेल. मुंबई येथे हे ठिकाण आहे गेट ऑफ इंडिया. अशा पद्धतीने ते दिसते चित्रामध्ये आणि जसं दिसते त्या पद्धतीने तिथे जी वास्तू आहे ती तशीच आहे आणि ती जिथे गर्दी दिसते त्याच पद्धतीने तिथे गर्दी असते की हे पाहण्यासाठी पर्यटक आलेले आहेत. त्याच्यानंतर रिओ दे जेनेरो येथील पुळण म्हटलेलं बघा, आपण मगाशी सांगितलं की रिओ दी जनेरो मध्ये म्हणजे हे ब्राझील मधलं पुळण आहे. समुद्र किनाऱ्यावरती असणारे वाळूचं हे समुद्र किनारा आहे, तिथलं त्या रिओ दे जेनेरोचं हे पुळण आपण पांढऱ्या रंगाचं ते पुळण आहे हे अशा पद्धतीने ब्राझीलमध्ये आहे आणि तिथे असणारे पर्यटक तिथे आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर ब्राझीलमधील सागरी पर्यटन, ब्राझीलमध्ये असणारे जे सागरी पर्यटन त्याचे चित्र आपण बघत आहोत. त्याच्यानंतर अजिंठा लेणी, भारतामधली अजिंठा, महाराष्ट्रातली अजिंठा लेणी आपण बघत आहोत. त्याच्यानंतर मॅनॉस येथील फुटबॉल स्टेडियम, हे ब्राझीलमधले सर्वात मोठं फुटबॉल स्टुडिओ आहे. हे कुठे आहे तर मॅनॉस इथे. त्याच्यानंतर गुवाहाटी आसाम, भारतातील हे चित्र आहे. हे पर्यटन स्थळे आहेत महत्त्वाची. गेट ऑफ इंडिया म्हणा, रिओ दी जानेरो मधलं पुळण म्हणा किंवा ब्राझील सागरी पर्यटन म्हणा किंवा अजिंठा लेणी म्हणा आणि मॅनॉस येथील फुटबॉल स्टेडियम आणि गुवाहाटी मधलं आसाम मधलं हे गुवाहाटी पर्यटन स्थळ आहेत. ही पर्यटन स्थळे महत्त्वाची आहेत. अशी भरपूर आहेत दोन्ही ब्राझीलमध्ये सुद्धा आणि भारतामध्ये, पण ठराविक आपल्याला जी आपल्या पुस्तकात दिलेले आहेत ती बघितले. पुढे जाऊया आपण की ब्राझीलमध्ये सर्वत्र सामान्यपणे रस्ते वाहतूक आढळते. दोन्ही देशामध्ये सामान्यपणे रस्ते वाहतूक आढळते. तशाच पद्धतीने ब्राझीलमध्ये सुद्धा रस्ते वाहतूक आपल्याला आढळते. देशातील वाहतूक मार्गामध्ये निम्म्यापेक्षा जास्त वाटा रस्ते मार्गाचा आहे. जी ब्राझीलमध्ये वाहतूक होते त्या वाहतुकीमध्ये जास्त करून निम्म्यापेक्षा जास्त वाटा हा रस्ते मार्गांचा आहे. मार्गांचे प्रकार तुम्हाला माहिती असतील, त्यामध्ये रस्ते मार्ग हा एक प्रकार आहे. रस्त्यांची घनता पूर्व भागात केंद्रित झालेली आहे. जे काही रस्ते मार्ग आहेत ते ब्राझीलच्या पूर्व भागामध्ये केंद्रित झालेले आहेत. पश्चिमेकडील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील वनाच्छादित प्रदेश आणि दलदलयुक्त जमीन यामुळे रस्ते मार्गाचा विकास मर्यादा झालेले आहेत. की जी पूर्वेकडील ब्राझीलची पूर्वेकडील जी पश्चिमेकडील ॲमेझॉन नदीची खोऱ्यातील जी वनाच्छादित जंगलाचे प्रमाण जास्त आहे, दलदलीचे प्रमाण जास्त आहे, म्हणून तिथे रस्ते मार्गाचा विकास मर्यादित झालेला आहे. ब्राझीलच्या कोणत्या भागामध्ये रस्ते मर्यादित विकसित झालेले आहेत तर पश्चिमेकडील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील जे वनाने व्यापलेला जो भाग आहे आणि दलदलयुक्त याने व्यापलेला भाग आहे या भागामध्ये रस्त्यांचा जो विकास आहे पाहिजे तितक्या प्रमाणात झालेला नाही. ॲमेझॉन नदीतून व्यापारी तत्वावर जलवाहतूक केली जाते. ही ॲमेझॉन नदी ही ब्राझीलमधली सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीतून जलवाहतूक केली जाते. या नदीच्या मुखापासून ते पेरू देशातील इक्वाटास या ठिकाणापर्यंत ही वाहतूक होत असते. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातून जी जलवाहतूक होते ती कुठून कुठेपर्यंत होतं तर पेरू देशातील ब्राझीलच्या संलग्न असं सीमेला लागून एक पेरू देश आहे, त्या पेरू देशापर्यंत ही काय इक्वाटिस या ठिकाणापर्यंत ही वाहतूक होत असते. जगातील अंतर्गत जलवाहतुकीचा सर्वात लांब पल्ला सुमारे 3700 किमी इतका या मार्गाने गाठता येतो. जगातील सर्वात मोठा हा जलवाहतूक मार्ग आहे. किती त्याचा अंतर आहे तर सुमारे 3700 किलोमीटर इतका मार्गाने हा मार्ग गाठता येतो. प्याराना ही दक्षिण वाहिनी नदीजवळ वाहतुकीसाठी उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे ॲमेझॉन नदीच्या प्रमाणे ब्राझीलमध्ये प्याराना ही एक दक्षिण वाहिनी नदी आहे. ह्यात सुद्धा जलवाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते, उपयुक्त आहे ब्राझीलसाठी. ब्राझीलच्या किनारा भागात जलवाहतूक होत असते. ब्राझीलमध्ये जलवाहतूक कुठे होते तर ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातून ॲमेझॉन नदीच्या प्रवाहातून आणि प्याराना नदी एक जी आहे त्याच्यातून आणि ब्राझीलच्या सागरी किनारा भागात जलवाहतूक होत असते. अशा प्रकारे ब्राझीलमध्ये लोहमार्गाचा जास्त विकास झालेला नाही.
ब्राझीलमध्ये लोहमार्गाचा जास्त विकास झालेला नाही. रेल्वे वाहतूक स्वस्त असली तरी तिचा उपयोग मोक्याच्या शहरापासून मर्यादित आहे. हवाई वाहतुकीचे योगदान ही यादीत आहे. या वाहतुकीच्या मार्गामध्ये लोहमार्ग हा सुद्धा ब्राझीलमध्ये आहे, परंतु त्याचा जास्त विकास झालेला नाही, कारण तिथे असणारी उंचभूमी आणि मोठ्या प्रमाणात चढ उतार आहेत. जमीन लोहमार्गासाठी उपयुक्त नाही. त्याच्यानंतर स्वस्त असली तरी तिचा उपयोग मोक्याच्या शहरापासूनच होत असतो. हवाई वाहतुकीचे योगदान ही यादीमध्ये आहे. म्हणजे अशा प्रकारे जलवाहतूक, रेल्वे वाहतूक आणि हवाई वाहतूक सुद्धा ब्राझीलमध्ये आहे. आपण नकाशामध्ये दिसतात की प्रमुख रस्ते कुठून आहेत, कशा पद्धतीने आहेत, दूर आणि पोहल. त्याच्यानंतर इतर रस्ते सूचीमध्ये दर्शवले आहे. लोहमार्ग कुठून कशा पद्धतीने पसरलेले आहे, त्याच्यानंतर राजधानी ब्राझिलिया कुठे आहे हे आपल्याला समोरच्या नकाशामध्ये दिसतात. विमानतळ आणि बंदरे हे आपल्याला स्लाइड मध्ये दिसत आहे. भारताचा नकाशा आहे. या भारताच्या नकाशामध्ये राष्ट्रीय महामार्ग, प्रमुख बंदरे, त्यांचे उत्तर दक्षिण महामार्ग, पूर्व पश्चिम महामार्ग, सुवर्ण चतुर्भुज महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि प्रमुख बंदरे या भारताच्या नकाशामध्ये आपल्याला दर्शवलेले आहेत, दिसत आहेत. राष्ट्रीय महामार्ग आपल्याला आणि महामार्ग प्रमुख बंदरे दर्शवलेले आहेत, दाखवली आहेत. त्याच्यानंतर उत्तर दक्षिण महामार्ग, पूर्व पश्चिम महामार्ग दर्शवलेला आहे. त्याच्यानंतर सुवर्ण चतुर्भुज महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि प्रमुख बंदरे या स्लाइड मध्ये आपल्याला दर्शवलेली आहेत. पुढे जाऊया आपण. भारतात ब्राझीलच्या तुलनेत लोहमार्ग व रस्ते वाहतुकीचे जाळे दाट आहे. मगाशी आपण बघितलं की ब्राझीलमध्ये लोहमार्ग आहे, परंतु त्याचा वापर फारच कमी प्रमाणात होता किंवा त्याचं जाळं आहे ते फार कमी प्रमाणात पसरलेलं आहे. परंतु भारतामध्ये त्या तुलनेत लोहमार्ग आणि रस्ते वाहतुकीचे जाळे दाट आहे. ब्राझीलमध्ये लोह आणि रस्त्यांचा मार्ग आहेत, परंतु जे जाळे आहे ते फार कमी आहे. परंतु भारतात त्याच्या उलट आहे की हे जाळे दाट आहे. रस्ते मार्गाने दरवर्षी सुमारे 85% प्रवासी वाहतूक करत असतात. भारतामध्ये जे काही प्रवास होतो तो रस्ते मार्गाने 85% होतो आणि 70% माल वाहतूक होत असते. जी प्रवासी वाहतूक आहे ती किती टक्के आहे तर 85%, आणि 70% जी आहे ती माल वाहतूक, जी ये जा होत असते मालाची 3 मार्गातून, त्यापेक्षा जल वाहतूक, माल वाहतूक, रस्त्यातून होणारी माल वाहतूक ही 70% इतकी आहे. लोहमार्गाच्या विकासामुळे प्रवासी माल वाहतूक सुलभ झालेली आहे. लोहमार्गाच्या विकासामुळे भारतामध्ये लोहमार्गाचा विकास झालेला आहे, रेल्वेचा विकास झालेला आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, प्रवासी वाहतूक किंवा माल वाहतूक ही सुलभ झालेली आहे, स्वस्त झालेली आहे आणि जलद झालेली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी लोहमार्गाचे योगदान महत्त्वाचे आहे. भारतामध्ये जी काय अर्थव्यवस्थेचा विकास झालेला आहे, वाढ झालेला आहे, त्यासाठी लोहमार्गाचे योगदान महत्त्वाचे आहे. भारतात लोहमार्ग नेहमीच प्रवासी वाहतुकीचे प्रमुख साधन राहिले आहे. भारतामध्ये जे काही लोहमार्ग, रेल्वे मार्ग आहेत ते हे प्रवासी वाहतुकीचे प्रमुख साधन आहे. बघा, भारतामध्ये एक दिवस किंवा काही सणासाठी जर रेल्वे बंद झाल्या तर सर्व अर्थव्यवस्था हादरते. म्हणून हे भारतामध्ये वाहतुकीचे प्रमुख साधन राहिले आहे. भारताच्या मध्य भागात, ईशान्येकडील राज्यात आणि राजस्थानमध्ये लोहमार्गाचे जाळे विरळ आढळते. भारताच्या बहुतेक सर्वच भागामध्ये लोहमार्ग आहे, परंतु भारताच्या काही भाग आहे भारताच्या मध्य भागात किंवा ईशान्येकडील राज्यात आणि राजस्थानमध्ये लोहमार्गाचे जाळे विरळ आढळते. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे दाट जाळे आहे. कोणत्या भागामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात लोहमार्ग आहेत तर भारतीय मैदानी जे प्रदेश आहेत त्या प्रदेशामध्ये लोहमार्गाचे दाट जाळे आपल्याला आढळते. आणि कोणत्या भागामध्ये लोहमार्गाचे जाळे हे कमी आहे तर भारताच्या मध्य भागात, तसेच ईशान्येकडील राज्यात आणि राजस्थानमध्ये लोहमार्गाचे जाळे विरळ आढळते.
ज्या देशाचा विस्तार अधिक असतो त्या देशात दूरचे अंतर पार करण्यासाठी लोहमार्गाचे महत्त्व जास्त आहे, की ज्या देशामध्ये किंवा ज्या देशाचा विस्तार हा अधिक असतो त्या देशामध्ये दूरचे अंतर पार करण्यासाठी लोहमार्गाला महत्त्व आहे आणि असते। साहजिकच आहे की आपल्याला लांब पल्ल्याचा अंतर पार करण्यासाठी आपल्याला लोहमार्गाचा उपयोग किंवा जलमार्ग हा वाहतुकीचे स्वस्त साधन आहे। जलमार्ग हे वाहतुकीचे काय आहे? स्वस्त साधन आहे। देशाच्या एकूण वाहतूक मार्गात अंतर्गत आणि जलमार्गाचा वाटा फक्त 1% आहे। देशाच्या एकूण वाहतूक मार्गात भारतामध्ये जो जलमार्गाचा वाटा 1% आहे। यामध्ये नद्या, कालवे, खाड्या, जलसाठे इत्यादींचा समावेश आहे। जो 1% जलमार्गाचा वाटा यामध्ये नद्या आहेत, कालवे आहेत, खाड्या आहेत, जलसाठे आहेत इत्यादींचा समावेश होतो। आंतरराष्ट्रीय व्यापार यापैकी सुमारे 95% व्यापार सागरी मार्गाने होतो। भारतामध्ये आंतरराष्ट्रीय जो व्यापार होतो या व्यापारापैकी सुमारे 95% व्यापार हे सागरी मार्गाने होत असतो। भारतामध्ये होणारा व्यापार हा सागरी मार्गाने होणारा किती आहे? तर 95%। आंतरराष्ट्रीय व्यापाराशिवाय देशाचा मुख्य विभाग बेटादरम्यान वाहतुकीत जलमार्गाचा उपयोग केला जातो। ब्राझीलच्या तुलनेत भारतातील आंतरराष्ट्रीय वाहतूक जास्त विकसित झालेली आहे। ब्राझीलच्या तुलनेत दोन देशाची तुलना केली तर भारतातील आंतरराष्ट्रीय वाहतूक ही जास्त विकसित झालेली आहे। देशातील तसे अंतर्गत हवाई मार्गाचा वापरही वाढत आहे। आपल्या भारतामध्ये देशातील तसेच अंतर्गत हवाई म्हणजे आंतरराष्ट्रीय देशातील किंवा अंतर्गत हवाई मार्गाचा वापर सुद्धा आपल्या भारतामध्ये वाढत आहे। अंतर्गत म्हणजे देशामध्ये हवाई मार्गाचा वापर सुद्धा वाढलेला आहे। ह्या स्लाइड मध्ये आपल्याला ब्राझील प्रमाण वेळ कशा पद्धतीने ठरवली आहे त्याच्या संदर्भात आपण बघणार आहोत। देशांच्या रेखावृत्तीय विस्तारामुळे असे लक्षात येते देशांचा जो काही रेखावृत्तीय विस्तार आहे याचा आपण अभ्यास केला तर आपल्याला असे लक्षात येते की अतिपूर्व आणि पश्चिम बिंदूच्या वेळेतील फरक हा 168 मिनिटे 2 तास 48 मिनिटे इतका आहे। म्हणजे 168 मिनिटे म्हणजेच 2 तास 48 मिनिटे इतका फरक आपल्याला दिसतो। कुठून? पूर्व आणि पश्चिम बिंदूच्या वेळेतील दोघांच्या बिंदूचा अभ्यास केला तर आपल्याला 168 मिनिटे म्हणजे 2 तास 48 मिनिटे आपल्याला फरक जाणवतो। त्यामुळे ब्राझीलमध्ये एकूण 4 प्रमाण वेळ मानल्या जातात। ब्राझीलमध्ये एकूण किती प्रमाण वेळ मानल्या जातात? तर 4। देशात वेगवेगळ्या काल विभाग आहेत। ब्राझीलमध्ये 4 प्रमाण वेळ आहेत आणि 4 वेगवेगळ्या काल विभाग आहेत। या प्रमाण वेळ ग्रीनिचच्या वेळेच्या GMT अनुक्रमे 2, 3, 4 आणि 5 तासांनी मागे आहेत। त्या ब्राझीलच्या प्रमाण वेळ आहेत त्या GMTच्या अनुक्रमे 2, 3, 4 आणि 5 तासांनी मागे आहेत। नकाशातील लाल रंगाचे ठळक रेषा ब्राझीलची अधिकृत प्रमाण वेळ BRT दर्शवते। ग्रीनिच वेळेच्या 3 तास मागे आहे। इथं काय म्हटलेलं आपल्याला की नकाशातील जी लाल रंगाची ठळक रेषा आहे ती ब्राझीलची अधिकृत प्रमाण वेळ आपल्याला दर्शवते। मधोमध आहे बघा की ही ब्राझीलची प्रमाण वेळ दर्शवणारी एक रेषा आहे त्याला BRT दर्शवते। ग्रीनिच वेळेच्या 3 तास मागे ही ग्रीनिचची वेळ आहे ती 3 तास मागे आहे। ब्राझीलमध्ये संदेशवहनाचा विकास आपण बघणार आहोत आता। ब्राझीलमधील संदेशवहनाचा विकास। ब्राझीलमधील दूरसंचार सेवा अतिशय विकसित आणि कार्यक्षम आहे। ब्राझीलमध्ये काय झालेलं आहे की दूरसंचार सेवा आणि ही अतिशय विकसित आणि कार्यक्षम आहे। ब्राझीलमध्ये जी संदेशवहनाचा विकास का झालेला आहे तर दूरसंचार सेवा आणि ही अतिशय विकसित आणि कार्यक्षम आहे। यामध्ये दूरध्वनी, भ्रमणध्वनी, दूरदर्शन प्रसारण, आकाशवाणी प्रसारण, संगणक, इंटरनेट इत्यादींचा समावेश होतो।
आता यांचा विकास होण्याचा मार्ग काय आहे? संदेशवहनाचा विकास ब्राझीलमध्ये का झालेला आहे? कोणत्या कारणास्तव झालेला आहे? तर तिथे असणारे दूरसंचार सेवाही विकसित झाले आहे. यामध्ये दूरध्वनी, भ्रमणध्वनी, दूरदर्शन प्रसारण, आकाशवाणी प्रसारण, संगणक, इंटरनेट इत्यादींचा समावेश होत असतो. ब्राझीलमधील 45% पेक्षा अधिक लोकसंख्या इंटरनेटचा वापर करत असतात. ब्राझीलमध्ये जी काही लोक आहेत त्या लोकांपैकी 45% लोकही कसला वापर करत असतात? तर इंटरनेटचा वापर करत आहेत. ब्राझीलमधील दक्षिण मध्य भागामध्ये दूरसंचार सेवेच्या पायाभूत सुविधा अतिशय आधुनिक आहेत. ब्राझीलमध्ये कोणत्या भागामध्ये दूरसंचार सेवांच्या पायाभूत सुविधा अतिशय आधुनिक आहेत? तर दक्षिण मध्य भागामध्ये दूरसंचार सेवेच्या पायाभूत सुविधा अतिशय आधुनिक आहेत. उत्तर आणि वायव्य भागात मात्र या सेवांचा विकास लोकसंख्या अभावी मर्यादित स्वरूपात झालेला आहे. दक्षिण मध्यामध्ये दूरसंचार सेवांच्या पायाभूत सुविधांचा विकास जास्त झालेला आहे, परंतु उत्तर आणि वायव्य भागामध्ये या सेवांचा विकास लोकसंख्या अभावी मर्यादित स्वरूपात झालेला आहे. याच्यावरही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की संदेश वाहनाची कारण काय आहेत? ब्राझीलमध्ये संदेश वाहनाचा विकास झालेला आहे ते कोणत्या कारणास्तव झालेला आहे? तर ब्राझीलमध्ये दूरसंचार सेवा ही अतिशय विकसित झालेली आहे आणि कार्यक्षम आहे. यामध्ये दूरध्वनी, भ्रमणध्वनी, दूरदर्शन प्रसारण, आकाशवाणी प्रसारण, संगणक, इंटरनेटचे इत्यादींचा समावेश आहे. यामुळे काय झालेला आहे? इथे संदेशवाहनाचा विकास झालेला आहे. प्रदेश रचना आणि आकार, लोकवस्ती, विहिरीत प्रदेश, घनदाट वने इत्यादी अडथळ्यावर मात करून दूरसंचार सेवांचा विस्तार करणे हे ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेला एक आव्हान होते. की ब्राझीलची भूरचना ही जी आहे, आपण बघितली मागच्या प्रकरणामध्ये अभ्यासलेला आहे की भूरचना ही चढ उताराची आहे. त्याचा आकार ही भारताच्या मैदानी प्रदेशापेक्षा वेगळा आहे. लोकवस्ती विरहित आहे. प्रदेश, घनदाट वने इत्यादी अडथळ्यावर मात करून दूरसंचार सेवांचा विस्तार करणे हे ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेला एक आव्हान होते. अलीकडील काही वर्षात ब्राझीलमधील दूरध्वनी आणि माहिती तंत्रज्ञान, इंटरनेटचा वापर वाढला असून दूरसंचार सेवांचा विस्तार मोठ्या प्रमाणात होऊ लागलेला आहे. ज्या भागामध्ये उत्तर आणि वायव्य भागामध्ये जी काही सेवा विकसित झालेली नाही ती आता हळूहळू तिथेही मोठ्या प्रमाणात त्याचा विस्तार होत आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत ब्राझील स्वदेशी आणि तंत्रज्ञानाचा विकास करून उपग्रह आकाशात सोडण्याच्या तयारीत आहेत. की ब्राझीलमध्ये तंत्रज्ञानाचा विकासही झालेला आहे आणि त्याच्या सहाय्याने ते स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास करून उपग्रह आकाशात सोडण्याच्या प्रयत्नात आहेत. भारताने उपग्रह सोडलेले आहेत. त्याच पद्धतीने ब्राझील सुद्धा आपला तंत्रज्ञानाचा वापर करून आणि विकास करून आपला उपग्रह सोडण्याच्या तयारीत आहेत. भारताचा रेखावृत्तीय विस्तार जास्त आहे. आपण बघितलेला आहे की भारताच्या आपल्या स्लाइड मध्ये भारताचा नकाशा दिसतो आणि तिथे रेखावृत्तीय विस्तार कशा पद्धतीने पसरलेला आहे ब्राझीलपेक्षा जास्त आहे. भारतातील अतिपूर्व आणि पश्चिम टोकावरील रेखावृत्तामध्ये वेळेचा फरक सुमारे 120 मिनिटाचा आहे. आपण बघितलं की ब्राझीलमध्ये दोन टोकामधील जो विस्तार आहे तो 168, तर भारताचा जर रेखावृत्तीमधील वेळेचा फरक आहे तो सुमारे 120 मिनिटाचा आहे. परंतु भारतात एकच प्रमाण वेळ मानली जाते. जसे ब्राझीलमध्ये 4 प्रमाण वेळ आहेत त्या पद्धतीने भारतामध्ये एकच प्रमाण वेळ मानली जाते. प्रमाण वेळेसाठी IST म्हणजे 82° ते 30° पूर्व रेखावृत्त अलाहाबाद शहराजवळून जात आहे. जी रेखावृत्त जात आहे ती कुठल्या शहरापासून जात आहे? जवळून जात आहे, तर अलाहाबाद शहराजवळून जात आहे. भारतीय प्रमाणवेळ ही ग्रीनिच वेळेच्या 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. भारताची जी प्रमाणवेळ आहे ती ग्रीनिच वेळेच्या 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. जी भारताची प्रमाणवेळ आहे ती जी ग्रीनिचची जी वेळ आहे त्या वेळेपेक्षा 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. भारतातील इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या प्रगतीमुळे दूरसंचार उद्योग हे अतिशय वेगाने वाढणारे क्षेत्र बनलेले आहे. की भारतातील
इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या प्रगतीमुळे भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यम हे मोठ्या प्रमाणात आता विकसित होत आहे आणि विकसित झालेले आहे. दूरसंचारचा उद्योग आणि अतिशय वेगाने वाढणारे हे क्षेत्र बनले आहे. माहिती तंत्रज्ञान आणि संदेशवहनाच्या युगात संगणक, भ्रमणध्वनी, इंटरनेट अशा डिजिटल साधनांच्या वाढत्या प्रभावामुळे हे क्षेत्र अधिक वेगाने विस्तार होत आहे. भारतामध्ये ते अधिक वेगाने होणारे क्षेत्र कुठलं आहे तर तंत्रज्ञान आणि संदेशवहनाच्या युगामध्ये संगणक, भ्रमणध्वनी आणि इंटरनेट डिजिटल साधनांच्या वाढत्या प्रभावामुळे हे क्षेत्र अधिक वेगाने विस्तारत आहे. भारत हा सर्वाधिक स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या वापरण्यास देश बनलेला आहे. भारत हे काय आहे की भारतामध्ये सर्वात जास्त स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर जास्त केला जातो. म्हणून स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या वापरामुळे भारतामध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे तयार केलेले उपग्रह आणि उपग्रह प्रक्षेपण तंत्र यांच्या वापरामुळे या क्षेत्रात भारताचा भविष्यकाळ उज्ज्वल झालेला आहे. की भारताचं जे भविष्यकाल आहे ते उज्ज्वल झालेलं आहे. का तर स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे तयार केलेले उपग्रह व उपग्रह प्रक्षेपण तंत्र यांच्या वापरामुळे या क्षेत्रात भारताचा भविष्यकाल उज्ज्वल झालेला आहे. इस्रो, ISRO भारतीय अवकाश संशोधन संस्था भारतातील अवकाश संशोधन संबंधीचे उपक्रम या संस्थेमार्फत राबवले जातात. आजपर्यंत इस्रोने उपग्रह प्रक्षेपण अनेक विक्रम प्रस्थापित केलेले आहेत. ब्राझीलमध्ये ब्राझिलियन अवकाश एजन्सीच्या देखरेखीखाली देशाच्या अवकाश संशोधनाचा कार्यक्रम राबवला जातो. आधुनिक आणि विकसित तंत्रज्ञानाची जोड देऊन ब्राझीलमधील अवकाश संशोधन कार्यक्रमाचे धोरण आखले जाते. की भारतामध्ये यांनी म्हटलं की इस्रो ही भारतीय अवकाश संशोधन संस्था आहे. भारतातील अवकाश संशोधन संबंधीचे उपक्रम या संस्थेमार्फत राबवले जातात. आजपर्यंत इस्रोने उपग्रह प्रक्षेपणाला अनेक विक्रम प्रस्थापित केलेले आहेत. ब्राझीलमध्ये ब्राझिलियन अवकाश एजन्सीच्या देखरेखीखाली देशाच्या अवकाश संशोधनाचा कार्यक्रम राबवला जातो. आधुनिक आणि विकसित तंत्रज्ञानाची जोड देऊन ब्राझीलमधील अवकाश संशोधन कार्यक्रमाचे धोरण आखले जाते. अशा पद्धतीने आपण ब्राझील मधील पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन, भारतातील पर्यटन आणि वाहतूक आणि संदेशवहन हा पाठ आपण आता बघितलेला आहे. धन्यवाद. पुढील जो काही आपला पाठ असेल तो आपल्या एकत्रित पूर्ण पाठावरती असेल आणि त्याच्या परीक्षेच्या संदर्भात आपल्याला जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्या आधारित असेल.